बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और हर्ष बॅट घेऊन तयार आहे. मला तर वाटते यावेळेस मात्र उतरणार. धोनीच्या दोन्ही मॅच गमावल्यात, परंतु आता जरी विन केली तरी चान्सेस बनून राहतील. अरे मुन्ना जयस्वालचा काय कडक कॅच आहे आणि मुन्ना जयस्वालला देखील खेळताना पाहिलं मी. आणि YPL यादव नगर प्रीमियर लीग मध्ये सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. तात्पुरतं थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. बघत राहा, ऐकत राहा. शिवाजीनगर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिला आपल्यासोबत जोडले जातील आयुष. धन्यवाद प्रीतम. पहिलं षटक घेऊन आनंद मागच्या मॅचचा हिरो. काय क्षेत्ररक्षण केलं त्याने आणि स्ट्राईकला आहे करण. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. पंच नक्कीच वाईट घोषित करतील. 1+1 बोर्डवर लागले जाईल. गचाळ्याचं क्षेत्ररक्षण यष्टी तिकडे. 2 नव्याने धावसंख्येला सुरुवात. आता चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने खेळलेला आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव. मागचा एकदम चांगला सामना जिंकला. हाताचा चांगला फटका आहे. गचा क्षेत्ररक्षण चौकारासाठी खणखणीत. करणच्या बॅटीतून धावा येत आहेत. एकटा मात्र खेळत असताना धावसंख्या झालेली ती 2 चेंडू 7 धावा. तिसरा चेंडू घेऊन आनंद. हाताचा चांगला फटका. चांगले क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू येईल. निर्धाव चेंडूने धावसंख्या होईल ती 3 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा आनंद. हाताचा चांगला फटका आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. करणच्या वाटेतून फटका येतोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. हाताचा चांगला पुन्हा एकदा चांगला चेंडू. डॉट 3 डॉट येत आहेत करणच्या बॅटीतून. धावसंख्या झाली ती 5 चेंडू 7 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता वेगवान चेंडू. पुढे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर तरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येतील 7. संधी देऊया डीजेला. आता गोलंदाजी मार्कवर आली तर शुभम. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती.
हा पण हे सामने घर बसल्या लाईव्ह बघू शकतात वनडे स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक चांगलं ऑपरेटिंग आणि चांगलं कॅमेऱ्यावर मुन्ना जयस्वाल यांच्याकडून दुसरं षटक घेऊन शुभम मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्राईकवर आहेत ते नवनीत. हाताचा सुंदर चेंडू आहे आणि घडीत बाद डीजे. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चॅनल को सबस्क्राईब. प्रथमेश सुद्धा चांगली कामगिरी करतोय. फलंदाजी गोलंदाजी बाबू या नावाने जास्त प्रसिद्धी मिळालाय. तर खूप जोशात दिसतोय. श्रीराम संघ सामना जिंकल्यानंतर चांगली खेळी केली. चांगला फटका प्रथमेश यांचा आता ढकलून काढलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्येत एकीने भर होईल. धावसंख्या होती 8 धावा. करण चांगली फलंदाजी केलं या टुर्नामेंटमध्ये. आताचा फटका निर्धाव येईल. करणला जखडून ठेवलाय श्रीराम संघाच्या गोलंदाजांनी. श्रीराम 11च्या गोलंदाज संघाने. आताचा चेंडू डिक्लेअर साठी. धावसंख्या होती 9. प्रथमेश यांनी जर लगातार 3 चौकार हॅट्रिक लावली तर गौरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गौरव पाटील यांच्याकडून मात्र बक्षीस मिळू शकणार नाही आणि गरीब बाद. बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो. 9 शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राईकवर आहेत ते सूरज. तर हे सर्व खेळाडू ओव्हरमध्ये आपण बघू शकता चांगली कामगिरी करतात. तर गावची प्रीमियर लीग आहे त्याच्यामध्ये सर्व भाग घेत असताना आताचा चांगला फटका आहे आणि गडी बाद. षटकार तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 9 धावा. फलंदाज हर्ष आणि स्ट्राईकवर आहे ते करण आणि 9+1 अशा 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातील. 11 धावा. तर आनंद यांनी आपल्या 2 षटकामध्ये 9 ने सुरुवात केली. आताचा चेंडू चांगला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. हर्ष आताचा फटका चांगला आहे तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. त्याचा मुन्ना 9 चेंडू. चेंडू वेगवान टाकण्याच्या नादात कुठे ना कुठे तरी 9 येत आहे. 1+1 अशा 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातील. धावसंख्या होत आहे ती 13. चांगली गोलंदाजी हाताळतोय. मग 2 बॉल 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. आताचा फटका चांगला आहे. चेंडू सरळ निघून जाईल चौकारासाठी. खणखणीत चौकार येतो करणच्या बॅटेतून. आताचा फटका चांगला आहे. तिकडे थोडंसं फंबलिंग आणि चेंडू पुन्हा एकदा चौकार.
तर या 4 धावेने धावसंख्या होते ती 21 धावा. आता धावा येत आहेत तर कुठे ना कुठे ते 9 चेंडू महाग पडत आहेत. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आतापर्यंत 12 धावा झालेल्या आहेत षटकामध्ये. या आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, मात्र करणचे ते 2 खणखणीत फटकार. आताचा वेगवान चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी आणि धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती 22. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. आनंद आताचा हर्षच्या टॅप पद्धतीचा फटका, मात्र फटक्यामध्ये तेवढा दम नाही. डॉट. करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. धावसंख्या झालेली ती 22 धावा झालेल्या आहेत. आता गोलंदाजी मार्कवर शुभम. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 2 धावा दिल्या होत्या. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन सामना करेल करण. 16 धावेवर खेळतोय. आताचा 9 चेंडू आहे आणि 9+1 असं 24. तर वारंवार 9 चेंडू टाकले जात आहेत. हर्ष हलक्या हाताने करणला स्ट्राईक देतोय. करणच्या बॅटेतून रन येत आहेत, त्यांना माहिती आहे. आणि आनंद खूपच चपळाई दाखवत आहेत. आताचा करणचा चांगला फटका, तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण. एक्स्ट्राच्या रूपात जास्त धावा येत आहेत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या होते ती 26. त्याचा चांगला चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी. वाईटच्या रूपात 1 धाव येईल. धावसंख्या झालेली आहे ती 27. आत्ताचा मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू वाईट. एक्स्ट्रा धावा वारंवार येत आहेत. आणि आता चांगला चेंडू आहे. 4 चेंडू आणि 28 धावा. त्याचा चांगला आहे. 1 धाव. धावसंख्या देखणे बरोबर. धावसंख्या होती 29. आतापर्यंत 7 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपात गेलेल्या आहेत. प्रेक्षकांनी बाहेर जायचं आहे. आताचा चांगला फटका आहे. चौकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 33. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. विश्वास पाटील सरांनी मंचावर यायचं आहे.
गोलंदाजी मार्गावर नीरज, सामना करेल तो हर्ष. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. आताचा सुंदर चेंडू आहे, त्रिफळा चीप ते हर्ष. भूमिकेत बघू शकतात विवेक सिंग. आता नवीन फलंदाज आले ते अनिल, हलक्या हाताने ढकलून तिकडे मिस फील्ड, मात्र चांगलं कव्हर तिकडे म्हणता येईल. नक्कीच संघासाठी 3 धावा वाचवल्या. चेंडूवर एकच धाव येईल. धावसंख्या झाली ती 34. आता करांचा फटका पुन्हा एकदा चौकारासाठी. करांच्या पाठीतून धावा येत आहेत. धावसंख्या होते ती 38 धावा. करांचा विचार केला तर आणि धावची कोणतीच गरज नव्हती अनिल यांना धाव घेण्याची. करण यांची बॅट येथून रन येत आहेत. एक चेंडू निर्धाव गेला तरी काही हरकत नव्हता. तर स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस करताना आता अनिल यांची जागा घेण्यासाठी जातो ओमकार. तर करांचा विचार केला तर 17 चेंडू मागे 25 धाव्यावर खेळतोय. आताचा चांगला फटका आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. तर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आताचा सुंदर फटका आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी आणि गडी बाद. चेंडू जेवढ्या वेगाने पकडला तेवढ्याच वेगाने चेंडूला फेकला आणि गडी बाद. डीजे धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. आता आकाश आणि शेवटचे षटक घेऊन येतोय तो अभिषेक. मागच्या मॅच मध्ये 10 धावा डिफेंड केल्या होत्या. आत्ताचा काम केलं होतं अभिषेकने, मात्र तिकडे क्षेत्ररक्षण चेंडू पकडू शकला नाही आणि 1 धाव डिक्लेअरच्या रूपाने अभिषेक. दुसरा चेंडू घेऊन थोडीशी घाई करावी. आताचा हलक्या हाताने करणला स्ट्राईक दिली जाते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होते ती 40 धावा. तिसरा चेंडू घेऊन आताचा चांगला फटका आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने धावसंख्या होती 41 धावा. चांगली गोलंदाजी हाताळताना श्रीराम संघ तो सामना जिंकला. तिकडून त्यांनी लय पकडलाय. सर्वच गोलंदाजाची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. त्याचा हलक्या हाताने चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. या पहिल्या इनिंग मधील अजूनही 2 चेंडू शिल्लक. कॉम्बॉक्सच्या समोर जी क्षेत्ररक्षक आहे त्यांनी बसून घ्यायचं आहे. 1 आणि दुसरेचा प्रयत्न. 1+ विकेट. धावसंख्या झाली ती 43. शेवटची जोडी तुषार. आताचा करणचा फटका चांगलं क्षेत्ररक्षणातलं ऑल आउट.
तर महाभवानी संघाचा कर्णधार आणि जय हनुमान संघाचा कर्णधार, श्रीबाल हनुमान संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. मयुरेश पाटील आणि 44 धावेचं आव्हान आहे 36 चेंडू मागे. तर आनंद एखादी सामना खेळत असताना आता हा संघ जिंकला तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल, समीकरण बदलले जातील. नीरज गुप्ता आणि मयुरेश पाटील नाणेफेकीसाठी यायचं आहे. मयुरेश पाटील इकडेच उपस्थित आहेत. नीरज गुप्ता यांनी यायचं आहे, आलेले आहेत. 2 मिनिट. आनंद आणि मोसम अशी जोडी. बॉलर ओमकार, आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत आहे ओमकार. ओमकार पहिला चेंडू, सुंदर चेंडू, 1 धाव मात्र मिळेल. 1 धावेने सुरुवात होत असताना आता मात्र मोसम चेंडू, दादा चांगला फटका आहे, चेंडू निर्धाव होईल. श्री बाल हनुमान मित्र मंडळ नाणेफेक जिंकतो म्हणजे मयुरेश पाटील आणि क्षेत्ररक्षण निवडतोय, आमंत्रित करतोय महाभवानी संघाला फलंदाजीसाठी. आताचा सुंदर चेंडू मात्र थोडस अतिरिक्त वळण घेतोय चेंडू आणि वाईटच्या रूपात 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या होते ती 2 चेंडू 2 धावा. आत्ताच्या हलक्या हाताने ढकलून काढला 1 धाव. तर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून, मोसम आणि आनंद कडून. 44 धावेचं आव्हान आहे. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 3 धावा. तर पंचाच्या भूमिकेत बघू शकतात आपण आत्ताचा सुंदर चेंडू मात्र पुन्हा एकदा वाईट. धावसंख्येत 1 ने भर होईल, धावसंख्या होईल ती 4. चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. तर ओमकारची गोलंदाजी बघितली तर चांगले हाताळतोय सर्व सामन्यामध्ये. त्याचा आनंदचा फटका, आनंद हे कोणतीच जोखीम घेत नाहीये. शेवटचा चेंडू, आताचा मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4. दुसरं षटक घेऊन नवनीत. आताचा मोसम यांचा फटकार, चांगलं क्षेत्ररक्षण करण यांच्याकडून. अजूनही एकही मोठा फटका आला नाही. 44 धावेचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव. आताचा त्या पद्धतीचा फटकार, चेंडू जातोय चौकारासाठी. आनंद यांनी आमचे गोल मनावर घेतले आणि चेंडू सीमारेखा पार पाठवला. तर धावसंख्या होते ती 9. आता मात्र हलक्या हाताने 1 धाव. धावसंख्या होती 2 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा, सॉरी माफ करा. आता मोसम समयांच्या आणि तिकडे 5 धावा. 42 फेकी, चेंडू अडवता आला नाही आणि चेंडू जिकडे 1 धाव होती तिकडे 4 धावा. टोटल 5 धावा या चेंडूवर आल्या. धावसंख्या होती ती 15.
तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहेत आणि तरी तुमचे खर्च मोठे असं पाहायला मिळते. आताचा फटका चौकारासाठी. आता धावा यायला लागल्यात. एक चुकी झाली आणि त्याच्यानंतर धावा येत आहेत. इकडे चांगली गोलंदाजी होत होती, धावा येत नव्हत्या. तिकडे एक्स्ट्राच्या रूपात 4 धावा दिल्या. त्याचा फटका हलक्या हाताने आणि 1 धाव. धावसंख्या होती ती 20 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा. फक्त विचार केला तर 24 चेंडू आणि 24ची गरज असे समीकरण. गोलंदाज ओंकार गोलंदाजी मार्कवर. ओंकारकडून चांगली गोलंदाजी होत आहे. क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. आनंद चांगली खेळी करत असताना 8 चेंडू 11 धावा. त्याच्या जोडीला मोहम्मद 4 चेंडूमध्ये 7 धावा. त्याचा सुंदर चेंडू. तिकडे चपळाईने प्रथमेश मात्र चांगलं पोचलेले पंचाचे निर्णय कळेलच आपल्याला. मोसीम यांनी ती धाव घेण्यासाठी स्वतःला झोकून दिल्या आणि 1 धावा. सामना जिंकल्यानंतर आपलं 100% एफर्ट्स देताना सर्व खेळाडू श्रीराम 11 संघाचे. आताचा मोसमचा फटकार. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. हर्ष थोड्या वेळा आधी ते चौका होती मागच्या चेंडूवर. आत्ताचा 1च धाव. धावसंख्या होते ती 26. त्याचा फटका निर्धाव चेंडू. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते आनंदकडून. आताचा खणखणीत फटकार 1च धावेसाठी. धावसंख्या झाली ती 5 चेंडू 27 धावा. 3ऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. विचार केला तर 19 चेंडूमध्ये 17ची गरज. आता एसटीला सोडून जाणारा चेंडू. एक्स्ट्रा धावेने धावसंख्यात भर होईल. धावसंख्या होते ती 28. मस्सम यांचा फटका निर्धाव चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर धावसंख्या होती ती 28. संधी देऊया डीजेला. करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सिंग मैदानाला नाचवत ठेवण्याची कामगिरी करत असताना खूपच चांगले गाणे त्यांच्या रूपात वाजवले जातात. आता गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आणि गडी बाद. चेंडूने उचलू घेतली आणि चेंडू जाऊन आढळला तो स्टंपवर. चांगली फलंदाजी होत होती. त्याच्यानंतर नीरज आऊट झाला होता आणि त्याच्यानंतर श्रीराम संघाने जी गोलंदाजी आणि ती लय पकडली. त्याच्यानंतर आणि आता मारण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा टर्न होऊन चेंडू जातोय वाईटच्या रूपात. 29. आताचा मारण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा गडीत बाद. तर ट्विस्ट येईल का मॅच मध्ये?
शुभम गोलंदाजीला चांगली हाताळली. आता फलंदाजीची गरज आहे. शुभम चांगली गोलंदाजी आता म्हणता येईल आकाश यांची. मात्र वाईट एक विकेट वाईट. आता पुढचा चेंडू काय होईल. आता चौकार. शुभम इन्फॉर्म दिसतोय. चांगली खेळी करतोय फलंदाजी गोलंदाजी म्हणा. धावसंख्या झाली ती 34. 15 चेंडू आणि 10ची गरज. हळूहळू श्रीराम संघ या सामन्यामध्ये आपली पकड जमवताना. आता टॅपचा फटकार. फटक्यामध्ये तेवढं दम नाही की चेंडू सीमारेखा पार होईल. चेंडू आता हलक्या हाताने बॅटची एज आणि डायरेक्ट हिट आणि गडी बाद. करण मात्र कोणती चुकी करत नाही. फलंदाजी क्षेत्ररक्षण सर्वमध्ये आपले 100% प्रयत्न करत असताना करण. आता 13 चेंडू आणि 10ची गरज आहे. प्रीतम गरज कुठे असतील रे यांनी यायचं आहे. फलंदाज नीरज आणि आपण मात्र पुन्हा एकदा गडी बाद. तर या षटकामध्ये विचार केला तर 4 गडी बाद झाले. 3 खेळाडू बोल्ड आणि 1 रनआउट आणि 12 चेंडू आणि 10ची गरज आहे. डीजे ऑपरेटर विवेक. बारा चेंडू आणि 10ची गरज. स्ट्राईक एंडवर नीरज. नॉन स्ट्राईक एंडवर मानस थोडंसं वेगळं नाव. थँक्यू. धन्यवाद आयुष. आणि 12-10ची गरज असताना इकडे फटका फसलाय. डॉट येतोय. मागची मॅच अशीच जिंकली श्रीराम 11ने. इकडे गमावतील का काय. 10-10 टाळ्या होऊन जाऊन द्या. डॉट चेंडूवर टाळ्या वाजवा. प्रेक्षक शांत बसू नका. गोल्ड कमांड डीजे. यावेळेस मात्र विकेट. षटकाला निखिल ठाकूर साहेबांकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. हा चौथा डॉट येईल का. चौथा डॉट. टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 चेंडू सलग डॉट. कुछ भी हो सकता है क्रिकेट में. 200 रुपये कॅश प्राइज मेडनला. 4 डॉट. 5वां येईल का. 5वां. क्या बात है. कमाल धमाल मालामाल पैसा वसूल. अक्षरशः क्रिकेटची मजा येत असताना 7 मध्ये 10. 12-10ची 7-10 मेडन ओव्हर होणार का. प्रश्नचिन्ह. उत्तर आहे इकडे खराब क्षेत्ररक्षण. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सर्व काही चांगलं परंतु इकडे मात्र 5 चेंडू डॉट टाकलं. मिसफिल्डिंग आणि या चौकारानंतर समीकरण बदललंय. 6 मध्ये 6 या डीजे. करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आणि विकेटचा विचार केला तर तुमचे 5 गेलेले आहेत आणि त्यांचे 7 गेलेले आहेत. चला लवकरात लवकर स्पीडअप करा. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत. अब अगर बाउंड्री नहीं छूटी शायद 1 रन होता तो 9 रन बच जाते. लेकिन अब 6 बचे. अब 6 में ही लड़ना है गेंदबाज को. पहली गेंद हल्के हाथों से खेला है. सिंगल इस वक्त पूरा किया.
1 रन से स्कोरबोर्ड आगे जाएगा। स्कोरबोर्ड 39। अब चाहिए 5 चेंडू 5 धावा। क्रिकेटचा खेळ हा अनिश्चितीचा खेळ, शेवटचा चेंडू जोपर्यंत खेळपट्टीवर पडणार नाही तोपर्यंत कोण जिंकणार हे सांगता येणार नाही। पंछियों को आसमां मिलेगा जो उनके खुले हुए पंख बोलते और खिलाड़ियों को मंजिल मिलेगी जो उनके हौसले बोलते। आणि इकडे फटका फसलाय का, रनआउटची संधी, 1 धाव। बघा बॅट्समन स्वतःला झोकून देतोय, इकडे काय होत आहे बघू शकतात। आणि इकडे पाय आलेले आहेत, नवनीत मात्र सांगतोय लगभग हात टच केलेला आहे त्याने। मैदान शॉर्ट आहे आणि त्यामुळे मात्र थोड्या मात्र चुका माफी होताना 1 धाव। 4 मध्ये 4 डॉट येणार का, अटॅकिंग फिल्डिंग, कारण की 4 मध्ये 4 आहे। इथे मात्र अस्तित्वाची लढाई, सुनील वॉरियर्स हलक्या हाताने सिंगलने 1 धाव। 3 मध्ये 3, परंतु 2 काढल्या बॅटिंग टीमने, तरी देखील मात्र मॅच विन होऊ शकेल बॅटिंग टीम विकेट राखून। थोडं फिल्डरने मागे राहायचं, पॉइंटचा चौकार दिसत नाहीये तिकडे। डॉट आलाय, 2-3, 2 चेंडू 3 धावा। काय होणार काय नाही, 2 मध्ये 2 बनवले तर मात्र मॅच होऊन बॅटिंग टीम बरोबर 2-3। मागची मॅच देखील अशीच झाली, ही मॅच देखील अशीच झाली। आता मात्र फसणार का, फसली नाही, वाईट। 2 मध्ये 2, 1 काढली तरी जिंकणार, 1 काढली विकेट राखून तरी जिंकणार, कारण की 7-5 विकेट असं समीकरण आहे। हलक्या हाताने डायरेक्ट हिट, नाही लागला, विन। श्री राम 11 मॅच विन, कमालीची विन। चला मैदान रिकामी करा, एक डीजेला देवा संधी।